आणि गुड मॉर्निंग. तर आमच्या स्कूलमध्ये सध्या समर कॅम्प चालू आहे आणि त्यासाठी फायरलेस कुकिंग म्हणजेच भेळ होती. तर आज आम्ही मुलांना भेळ बनवणं शिकवलं होतं. माझं स्कूलचं काम आटपून मी घरी आले आणि घरी आल्याला चालू झालं माझं यांच्या मागे काहीतरी खायला बनव म्हणून उपीट बनवलं होतं आणि चिप्स आणि कुरकुरे तळले होते जे घरी बनवलेले आहेत ते. आणि चालू होतं हे नको ते नको ते नको. मग मी छोटं ताट घेतलं. नंतर तेवढं खाऊन कुठं पोट भरते आमचं, म्हणून मग चिप्स पण खायला घेतले लगेच. आणि ते होत नाही तरी बिस्किटसुद्धा आणले होते, बिस्किटसुद्धा खाल्ले. आणि संध्याकाळी आज गार्डनला जायचा प्लॅन होता तर आम्ही गार्डनमध्ये आलो. याला जिजामाता उद्यान नाव आहे, पण याला डायनासॉर गार्डन म्हणून ओळखलं जातं. आमच्या घराच्या अगदी जवळ आहे. आणि माहिती आहे का, मी तिथं बसलेली होती रील्स बघत. माझे मिस्टर काय बोलतात माहिती आहे का, म्हणे जो मोठा डायनासॉर आहे तो तरी कमी खतरनाक आहे म्हणे, पण जो बाजूला रील्स बघत बसलेला डायनासॉर आहे ना म्हणे, त्यानं तर अक्षरशः वैताग आणलाय म्हणे. बाबा मला हाणून सोडलंय म्हणे, माझे पैसे काय उडवतं, इकडे तिकडे काय मिरवतं आणि फॅन्सी का राहतं म्हणे, असं तसं बोलत होते. मग मला खूप राग आला होता, मी त्यांच्यावर रुसले होते. मग परत त्यांनी मला हे फूल दिलं आणि मी खूप खुश झाले होते. नंतर मी फूल तोडत होते पण ते बोलले अगं फूल नको तोडू, खूप मोठा फाईन लागेल आपल्याला. आणि म्हटलं चला मॉडेलसारखं थोडंसं कॅटवॉक करू. येताना ना मी भाज्या घेऊन आले होते सकाळसाठी. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.